वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करू शकतो का, ज्याचा आपण खऱ्या अर्थाने तिरस्कार करतो? बापरे, हा प्रश्न ऐकायला जेवढा अस्वस्थ करणार आहे ना, तेवढाच तो वास्तवाला धरून आहे. हो ना, कारण सर्वसाधारणपणे तिरस्काराच्या भावनेतून प्रेमाकडे जाणं हा प्रवास आपल्याला जवळजवळ अशक्यच वाटतो. अशक्यच वाटतो, अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच एकमेकाबद्दलची ओढ, आदर, सुरक्षितता किंवा आनंदाच्या भावना डोळ्यांसमोर येतात. पण आज आपण ज्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत तो विषय एका अतिशय कठू आणि वेगळ्याच वास्तवाची ओळख करून देतो. नक्कीच. एका अशा परिस्थितीची कल्पना करा. एका लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. बाहेरून बघणाऱ्या जगासाठी हे अगदी एक आदर्श आणि सुरळीत चाललेलं कुटुंब आहे. कोणती मोठी भांडणं नाहीत की पैशांचे प्रॉब्लेम्स नाहीत. म्हणजे बाहेरून सगळं परफेक्ट दिसतंय. भिंतींच्या आत डोकावून पाहिलं तर आतून ती नात्याची विण पूर्णपणे उसवली आहे. एकमेकांबद्दलची भावनिक ओढ पूर्णपणे संपली आहे. सेम घरात राहतात पण त्यांच्यात काहीच कनेक्शन नाहीये. एक्झॅक्टली. बाहेरून परफेक्ट पण आतून पूर्ण एम्प्टी. तिथे फक्त एक भयंकर शांतता आणि राग उरलाय. आज आपण ॲन आणि ग्लेन या जोडप्याच्या खऱ्या आयुष्यातल्या कथेचा आधार घेणार आहोत. आणि ही कथा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य उद्देश डॉक्टर गॅरी चॅपमॅन यांच्या एका अतिशय वेगळ्या समुपदेशनाच्या अनुभवावर आधारित आहे. बरोबर. ॲन जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे आली तेव्हा ती पूर्णपणे खचलेली होती आणि तिच्या मनात हाच एक ज्वलंत प्रश्न होता की ज्या माणसाचा मी आता खऱ्या अर्थाने तिरस्कार करते, ज्याने मला फक्त वेदना दिली आहेत, त्याच्यावर मी पुन्हा कधी प्रेम करू शकेन का? बापरे, किती हताश अवस्था असेल तिची. खूपच. आणि आज आपण हे समजून घेणार आहोत की एक पूर्णपणे तुटलेलं, संपलेलं लग्न कसं वाचवलं गेलं. विशेष म्हणजे हे सगळं समोरच्या व्यक्तीकडे तू बदल अशी मागणी करून नाही साध्य झालं. मग कसं झालं? तर संवादाच्या एका अत्यंत अनोख्या, धाडसी आणि मानसशास्त्रीय प्रयोगातून. तो प्रयोग आपण आज डिकोड करणार आहोत. चला तर मग या परिस्थितीच्या मुळाशी जाऊया. ॲनची अवस्था समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे, कारण ती अवस्था आपल्यापैकी अनेकांना ओळखीची वाटू शकते. नक्कीच. 10 वर्षांचा संसार, पण या संपूर्ण 10 वर्षांत तिच्या पतीने म्हणजे ग्लेनने तिच्यावर केवळ टीका केली होती. सततचं बोलणं लावणं. हो, सततचं बोलणं लावणं, प्रत्येक गोष्टीत दोष काढणं, अपमान करणं. यामुळे ॲनचा आत्मविश्वास आणि तिचा स्वाभिमान पूर्णपणे नष्ट झाला होता. ती आतून इतकी दुखावली गेली होती की तिच्या मित्रमैत्रिणी तिला सतत एकच सल्ला देत होते की यातून बाहेर पड. एक्झॅक्टली. या नात्यातून आत्ताच्या आत्ता बाहेर पड, हे संपवून टाक, यात तुझा जीव गुदमरतोय. पण तरीही ती बाहेर पडू शकत नव्हती. राईट. तिच्या मनात काही दृढ धार्मिक आणि नैतिक मूल्य होती. तिला तिचं लग्न मोडायचं नव्हतं. त्यामुळे ती एका भयानक कोंडीत अडकली होती. म्हणजे तिला हे नातं नको होतं, पण तिला ते तोडताही येत नव्हतं. हो, आणि यामुळे ती भावनिकदृष्ट्या पूर्णपणे शून्य झाली होती. जणू काही तिच्यातल्या सर्व भावना गोठून गेल्या होत्या. इथली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या परिस्थितीकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा डॉक्टर चॅपमन यांनी मांडलेली रिकामी भावनिक टाकी किंवा एम्प्टी इमोशनल टँक ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. रिकामी भावनिक टाकी हे थोडं सविस्तर सांगता येईल का? हो ना. प्रत्येक माणसाच्या आत एक भावनिक टाकी असते. जेव्हा ही टाकी प्रेमाने, आदराने आणि सुरक्षिततेने भरलेली असते तेव्हा माणूस जगातल्या कोणत्याही संकटाला सामोरा जाऊ शकतो. अगदी बरोबर. कोणतीही प्रेमाची भावना वाटत नाही. तिथे फक्त एक पोकळी असते, प्रचंड वेदना असतात आणि स्वतःला वाचवण्याची एक धडपड असते. ॲन आणि ग्लेन यांच्या बाबतीत नेमकं हेच झालं होतं. त्यांची भावनिक टाकी थेंबन थेंब गळून पूर्णपणे कोरडी पडली होती. मला ही संकल्पना एका वेगळ्या उदाहरणातून सांगायला आवडेल. हे अगदी असं आहे की तुम्ही एक गाडी चालवण्याचा प्रयत्न करत आहात जिच्यामध्ये इंधनच नाहीये. राईट. गाडीच्या इंजिनामध्ये पेट्रोलचा एक थेंबही नाही, आणि तरीही तुम्ही स्टेअरिंगवर हात मारून चिडचिड करत आहात की गाडी का सुरू होत नाहीये. आपण इंजिनाला दोष देतो, पण मुळात टाकीत इंधनच नसेल तर गाडी कशी धावणार? खूपच छान उदाहरण आहे हे. इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ॲन किंवा ग्लेन हे कुणी जन्मजात वाईट लोक नव्हते. ते एकमेकांना मुद्दामून त्रास देण्यासाठी एकत्र आले नव्हते. ते दोघी अशा गाडीत बसले होते जिची भावनिक टाकी पूर्णपणे रिकामी झाली होती. हो, ते कदाचित प्रयत्न करत असतीलही, पण चुकीच्या भाषेत.
प्रॉब्लेम एफर्ट्समध्ये नव्हता तर लँग्वेजमध्ये होता. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच जेव्हा ॲनने हे सगळं डॉक्टर चॅपमॅन यांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिच्यासमोर एक अतिशय धाडसी प्रयोग मांडला. हो, 6 महिन्यांचा तो अनोखा प्रयोग. हा प्रयोग ऐकायला जितका सोपा वाटतो तितकाच तो प्रत्यक्षात उतरवायला कठीण होता. म्हणजे नक्की काय करायचं होतं तिला? या प्रयोगामागचा मुख्य सिद्धांत असा होता की ॲनने पुढाकार घ्यायचा. तिने सलग 6 महिने ग्लेनची जी प्रेमाची मुख्य भाषा आहे तीच भाषा ओळखून तिचा सातत्याने वापर करायचा. बरं. जर तिने असं केलं तर हळूहळू अगदी थेंब थेंब का होईना ग्लेनची ती रिकामी भावनिक टाकी भरू लागेल. आणि एकदा का त्याची टाकी भरली, त्याच्या मनातील असुरक्षितता दूर झाली की तो नैसर्गिकरित्या ॲनला प्रतिसाद देऊ लागेल. पण इथेच तर खरा प्रश्न उभा राहतो. हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी त्यांना एकमेकांची प्रेमाची भाषा नेमकी कोणती आहे हे शोधून काढायचं होतं. राईट. आणि हे काम थेट एखाद्या गुप्तहेरासारखं होतं, कारण ते दोघे एकमेकांशी नीट बोलतच नव्हते, तर भाषा कशी शोधणार? हा, तो एक मोठा टास्क होता. ॲनची स्वतःची प्रेमाची भाषा होती एकमेकांसाठी दिलेला दर्जेदार वेळ किंवा क्वालिटी टाइम. ती स्पष्ट म्हणत होती की मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा आहे, त्याच्याशी गप्पा मारायच्या आहेत, आमच्यात मनमोकळा संवाद असावा. पण ग्लेनची भाषा कोणती? ज्या माणसाने गेल्या 10 वर्षात फक्त टीका केली आहे, त्याची प्रेमाची भाषा कशी ओळखायची? तिथेच डॉक्टर चॅपमन यांचं कौशल्य दिसून येतं. त्यांनी ॲनला ग्लेनच्या वागणुकीबद्दल आणि त्याच्या तक्रारींबद्दल काही अत्यंत सूक्ष्म प्रश्न विचारले. ओके. त्यातून त्यांनी ओळखलं की ग्लेनची प्रेमाची प्राथमिक भाषा ही शारीरिक जवळीक आणि स्पर्श ही आहे, फिजिकल टच. हे कशावरून ठरलं? कारण ॲनने स्वतः सांगितलं होतं की जेव्हा त्यांच्यात शारीरिक जवळीक असायची, केवळ त्याच वेळी ग्लेनचं वागणं पूर्णपणे वेगळं असायचं. तो अधिक प्रेमळ, अधिक शांत असायचा. अरे वा, म्हणजे तो एक क्लू होता. हो. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ग्लेनची दुसरी प्रेमाची भाषा होती कौतुकाचे आणि आदराचे शब्द किंवा वर्ड्स ऑफ अफर्मेशन. हे त्यांनी कसं ओळखलं? कारण ग्लेन तर फक्त टीका करत होता ना. हाच तर मानसशास्त्रातला सगळ्यात मोठा धागा आहे. ग्लेन नेहमी तक्रार करायचा की ॲन नेहमी त्याच्या मागे कटकट करते, त्याच्यावर टीका करते किंवा त्याला विरोध करते. माणसाच्या तक्रारी या नेहमी त्याच्या अपूर्ण राहून गेलेल्या भावनिक गरजांचा आरसा असतात. बापरे, हे खूपच डीप आहे. हो ना. जर एखाद्याला नकारात्मक शब्दांचा एवढा भयानक त्रास होत असेल की तो स्वतः बचावात्मक पवित्रा घेतोय, तर याचाच अर्थ असा की सकारात्मक आणि कौतुकाचे शब्द त्याच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणजे ज्या गोष्टीची आपण सर्वात जास्त तक्रार करतो तीच आपली सर्वात मोठी भावनिक गरज असते. अगदी बरोबर. त्याला आदराच्या शब्दांची भूक होती. हे तर्कशास्त्र खरोखरच अचंबित करणारं आहे. मग या प्रयोगाचा एक अतिशय कडक असा कृती आराखडा तयार करण्यात आला असेल. हो, आणि हा प्लॅन खरंच खूप खडतर होता. ॲनला सांगण्यात आलं की आजपासनं, या क्षणापासनं ग्लेनबद्दल कोणतीही शाब्दिक तक्रार करायची नाही. सर्व प्रकारच्या तक्रारी पूर्णपणे बंद. एकदम बंद. जर तिला त्याचा राग आला, चिडचिड झाली किंवा निराशा वाटली तर तिने तिकडे एका वैयक्तिक वहीत लिहून काढायचं. पण ग्लेनच्या समोर एकही नकारात्मक शब्द उच्चारायचा नाही. बापरे, हे खूप कठीण आहे. आणि त्याच वेळी तिने स्वतःहून शारीरिक जवळीक साधण्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि त्याच्याबद्दल जाणीवपूर्वक सकारात्मक कौतुकाचे शब्द बोलायचे. विचार करा, हे एका अशा स्त्रीसाठी किती कठीण असेल जिने गेल्या 10 वर्षात फक्त टीका आणि अपमान सहन केला आहे, जिचा स्वतःचा भावनिक साठा पूर्णपणे रिकामा आहे. तिला सांगण्यात आलं होतं की तिने स्वतःहून समोरच्याला प्रेम द्यायचंय. हो, हे खरंच एक मोठं आव्हान होतं. थांबा, मला इथे खूप मोठा प्रश्न पडला आहे आणि मला खात्री आहे की हे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आला असेल. ॲनने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता आणि तो मला अतिशय रास्त वाटतो. कोणता प्रश्न? ती म्हणाली, हे सगळं ढोंगीपणा नाही का? आतून माझ्या मनात त्याच्याबद्दल एवढा भयंकर राग आणि तिरस्कार भरलेला असताना मी वरवर त्याच्याशी गोड बोलण्याचं, शारीरिक जवळीक साधण्याचं नाटक कसं करू? रास्त प्रश्न आहे. जेव्हा मला असं वाटतंय की माझा फक्त वापर करून घेतला जातोय, माझा अपमान होतोय, तेव्हा मी स्वतःहून प्रेमाची कृती कशी करू? मला वाटतं हा प्रश्न नात्यांमधल्या एका खूप मोठ्या सत्याला हात घालतो. आतून भावना नसताना केलेली कृती ही खोटारडेपणा नाही का? हाच या संपूर्ण चर्चेचा आणि डॉक्टर चॅपमन यांच्या समुपदेशनाचा गाभा आहे. जर आपण हे थोडा अधिक सखोल पातळीवर समजून घेतलं तर इथे भावना आणि कृती यामधला मूलभूत फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कसं?
डॉक्टर चॅपमन यांनी ॲनाला एक अतिशय क्रांतिकारी विचार दिला. ते म्हणतात की प्रेम ही फक्त एक भावना नाहीये जी कधी येते आणि कधी जाते. प्रेम ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. कृती आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे येऊया. ढोंगीपणा म्हणजे काय? जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला फसवण्यासाठी, स्वतःचा काहीतरी स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी खोट्या प्रेमाचं नाटक करत असाल तर तो नक्कीच ढोंगीपणा आहे. हो, तो ढोंगीपणा झाला. पण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भल्यासाठी, त्याच्या आनंदासाठी आणि हे तुटलेलं नातं सावरण्यासाठी स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून एखादी चांगली कृती करण्याची निवड करता, तेव्हा तो ढोंगीपणा नसून ती तुमची सर्वोच्च पातळीवरची जाणीवपूर्वक केलेली निवड असते. अरे वा. म्हणजे आपण नेहमी प्रेमाला एक नैसर्गिक भावना मानतो जी आपोआप निर्माण व्हायला हवी. हो, पण तसं नेहमी होत नाही. राईट. तर इथे आपण म्हणतोय की आपण आपल्या भावनांवर नेहमीच नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण आपल्या कृतींवर नक्कीच 100% नियंत्रण ठेवू शकतो. समोरच्या व्यक्तीशी भावनिक नातं तुटलेलं असतानाही केवळ त्या नात्याला वाचवण्यासाठी त्याच्या फायद्याची कृती करणं हा खऱ्या अर्थाने प्रेमाचाच एक अत्यंत परिपक्व प्रकार आहे. अचूक हल्लत. आणि डॉक्टर चॅपमन यांनी हा विचार कुठून घेतला माहितीये? त्यांनी ॲनेला एका अतिशय प्राचीन तत्वज्ञानाची आठवण करून दिली. बायबलमधल्या एका शिकवणुकीचा त्यांनी संदर्भ दिला, जिथे म्हटलंय की तुमच्या शत्रूंवर प्रेम करा आणि जे तुम्हाला वाईट वागवतात त्यांच्याशीही चांगलं वागा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या चुकीच्या वागण्याला किंवा अपमानाला पाठिंबा देताय. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बदल्याची कोणतीही हमी नसताना निरपेक्षपणे काहीतरी चांगलं देण्याची कृती करत आहात. ही एक अत्यंत उच्च आणि निस्वार्थी पातळीवरची विचारांची बैठक आहे. जेव्हा तुम्ही अशी कृती करता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या रागाच्या साखळदंडातून मुक्त करत असता. अगदी बरोबर. आणि ॲनने हा प्रयोग स्वीकारला. तिच्यातल्या त्या नैतिक मूल्यांमुळे तिने हे प्रचंड मोठं आव्हान पेलण्याचं ठरवलं. आता आपण या प्रयोगाच्या प्रत्यक्ष परिणामांकडे वळूया, कारण हा भाग खूपच रोमांचक आहे. हो, बदलाची ही सुरुवात कशी झाली ते बघूया. पहिल्या महिन्याचा अनुभव अतिशय निराशाजनक होता. जेव्हा ॲनने सकारात्मक वागण्यास सुरुवात केली तेव्हा ग्लेनची प्रतिक्रिया खूपच नकारात्मक होती. तो ॲनची थट्टा उडवत होता, उपहासात्मक बोलत होता. कोणीही म्हणेल की येथेच हा प्रयोग थांबवावा, कारण काहीच उपयोग होत नाहीये. पण इथेच मानसशास्त्राचा एक वेगळा खेळ सुरू असतो. पहिल्या महिन्यात ग्लेन उपहास का करत होता? कारण त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याला वाटलं असेल हे नाटक आहे. हो ना, त्याला वाटत होतं की ॲनची ही नवीन वागणूक हा तिला काहीतरी हवं असल्यामुळे रचलेला एक सापळा आहे. तो तिची परीक्षा घेत होता की ती किती काळ हे नाटक टिकवू शकते. राईट. ॲनने तक्रारी थांबवल्यामुळे ग्लेनच्या मनातील बचावात्मक भिंत हळूहळू खाली येत होती. जोपर्यंत माणूस स्वतःचा बचाव करत असतो तोपर्यंत तो प्रेमाची भाषा ऐकूच शकत नाही. ॲन शांत राहिल्यामुळे ग्लेनला बचावाची गरज उरली नाही. आणि मग आला दुसरा महिना. हो, दुसऱ्या महिन्यात एक अतिशय निर्णायक वळण आलं. ग्लेनने चक्क ॲनच्या प्रयत्नांची दखल घेतली. त्यांनी पहिल्यांदाच तिच्या वागण्याबद्दल तिला सकारात्मक प्रतिक्रिया दिली. हा एक मोठा ब्रेकथ्रू होता. आणि तिथेच डॉक्टर चॅपमन यांच्या रणनीतीचा दुसरा आणि अतिशय हुशार टप्पा सुरू झाला. तो म्हणजे अचूक आणि स्पष्ट विनंती करण्याची रणनीती. राईट. त्यांनी ॲनला सांगितलं होतं की ज्या दिवशी ग्लेन तुला पहिली सकारात्मक प्रतिक्रिया देईल त्यानंतर लगेच काहीही मागायचं नाही. हो, बरोबर. 1 आठवडा थांबायचा. आणि 1 आठवड्यानंतर स्वतःच्या प्रेमाच्या भाषेत त्याच्याकडे एक अत्यंत अचूक आणि स्पष्ट विनंती करायची. होय, आणि ही विनंती कशी असावी याचं उदाहरण खूप महत्वाचं आहे. ॲनची प्रेमाची भाषा कोणती होती? क्वालिटी टाईम. त्यामुळे सर्वसाधारणपणे ॲनसारखी स्त्री काय म्हणाली असती? ती म्हणाली असती, तू मला कधीच वेळ देत नाहीस. आपण एकमेकांसोबत वेळच घालवत नाही. एक्झॅक्टली. ही झाली एक तक्रार. पण या प्रयोगात तिला तक्रार करायची नव्हती. तिने अतिशय अचूक विनंती केली. ती ग्लेनला म्हणाली, या गुरुवारी संध्याकाळी मुलं घरी नसतील तर आपण दोघे मिळून स्क्रॅबल हा खेळ खेळूया का? हे उदाहरण मला खरोखरच खूप प्रभावी वाटतं. कारण जेव्हा आपण म्हणतो की मला वेळ दे, तेव्हा ऐकणाऱ्या व्यक्तीला नक्की काय करायचं आहे हेच कळत नाही. ते खूप अस्पष्ट असतं. आणि बऱ्याचदा समोरच्याला ती एक प्रकारची टीका वाटते. हो ना. पण जेव्हा ॲन म्हणते की गुरुवारी संध्याकाळी स्क्रॅबल खेळूया, तेव्हा ग्लेनला नक्की माहिती असतं की त्याला काय करायचं आहे. त्याच्या मेंदूला एक स्पष्ट कार्य मिळतं, ज्यामध्ये कोणतीही भावनिक गुंतागुंत नसते. बरोबर. या विनंती मागचं मानसशास्त्र समजून घ्या.
जेव्हा समोरच्या व्यक्तीला एक स्पष्ट विनंती केली जाते तेव्हा तो बचाव करण्याऐवजी त्या विनंतीचा विचार करू शकतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ग्लेन ही विनंती मान्य करून तिच्यासोबत तो खेळ खेळतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे ॲनची प्रेमाची भाषा शिकत असतो. तो तिच्यासोबत दर्जेदार वेळ घालवत असतो. म्हणजे ॲनने आधी त्याला त्याच्या भाषेत प्रेम दिलं, त्याची रिकामी भावनिक टाकी भरली आणि मग त्याला कोणत्याही प्रकारचा दोष न देता तिच्या भाषेत प्रेम कसं करायचं हे हळूहळू शिकवलं. हो, एक छोटासा बदल पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होता. आणि याचा परिणाम काय झाला हे खरोखरच एखाद्या चमत्कारासारखं आहे. प्रयोगाच्या शेवटच्या 4 महिन्यात ग्लेनने ॲनच्या जवळजवळ प्रत्येक विनंतीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. तो तिच्यासोबत आनंदाने वेळ घालवू लागला. आणि सर्वात मोठं यश कोणतं असेल तर ॲनच्या मनात ग्लेनबद्दल ज्या प्रेमाच्या भावना पूर्णपणे मेल्या होत्या त्या भावना त्या कृतींमधून पुन्हा जिवंत झाल्या. जेव्हा ग्लेन बदलला तेव्हा ॲनची स्वतःची भावनिक टाकी भरू लागली. लँग्वेज चेंज केली आणि रिलेशनशिप पूर्णपणे चेंज झालं. त्यांचं संपुष्टात आलेलं लग्न खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित झालं. या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट आपण प्रकर्षाने आणि खूप जबाबदारीने लक्षात घेतली पाहिजे. कोणताही समुपदेशक दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीची 100% हमी देऊ शकत नाही. राईट. डॉक्टर चॅपमननेही ॲनला प्रयोगाच्या सुरुवातीला तेच सांगितलं होतं. ग्लेन बदलणार की नाही हे पूर्णपणे त्याच्या हातात होतं. पण जेव्हा आपण प्रेमाला केवळ एक भावना न मानता एक कृती मानतो आणि भावनांची वाट न बघता जेव्हा आपण पुढाकार घेऊन सकारात्मक गोष्टी करू लागतो तेव्हा आपल्या हातात असलेली एकमेव गोष्ट आपण करत असतो. आणि या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की योग्य तो प्रयत्न केला तर अगदी संपलेल्या नात्यांमध्येही पुन्हा प्राण फुंकले जाऊ शकतात. 30 वर्ष किंवा 10 वर्ष चुकीच्या लँग्वेजमध्ये प्रेम करण्यापेक्षा योग्य ती भाषा ओळखणं महत्वाचं आहे. हो. ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा, यातून आपण आपल्या आयुष्यासाठी काय शिकायचं? तर सगळ्यात मोठा धडा हा आहे की राईट लव्ह राईट वेने दिलं की मिराकल होऊ शकतं. नक्कीच. ॲन आणि ग्लेनच्या नात्यात आधी प्रयत्नांची कमतरता नव्हती, तर चुकीच्या भाषेचा वापर ही खरी समस्या होती. दोन्ही साईडला प्रेम होतं पण ते कनेक्ट होत नव्हतं. ते दोघेही मेहनत करत होते पण एकमेकांना न समजणाऱ्या भाषेत. अगदी बरोबर. आपण अनेकदा नात्यांमध्ये समोरच्या व्यक्तीने बदलावं म्हणून वर्षानुवर्षे वाट पाहत बसतो. आपण तक्रारी करत राहतो की समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेत नाहीये. पण आपण हे विसरतो की प्रेमात पुढाकार घेणं ही एक खूप मोठी ताकद आहे. आपल्या जोडीदाराची भावनिक गरज काय आहे हे समजून घेऊन जर आपण स्वतःहून कृती केली तर नात्याचं चित्र नक्कीच बदलू शकतं. वाट पाहत बसण्यापेक्षा कृती करणं केव्हाही श्रेष्ठ. खरंच हा विचार खूपच सखोल आणि अंतर्मुख करायला लावणारा आहे. आपण नेहमी असा विचार करतो की नात्यातल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल समोरच्या व्यक्तीकडे आहे. हो ना. त्याने मला वेळ दिला तरच मी खुश राहीन किंवा तिने माझं कौतुक केलं तरच मला बरं वाटेल. पण आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट अतिशय लख्खपणे स्पष्ट होते की कदाचित तुमच्या नात्याच्या आनंदाचा तो रिमोट कंट्रोल सुरुवातीपासून तुमच्याच हातात आहे. फक्त तुम्हाला योग्य प्रेमाच्या भाषेचं बटन दाबायचं आहे. आणि तो रिमोट कसा वापरायचा हे शिकण्यासाठी स्वतःच्या भावनांपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या गरजांकडे लक्ष देण्याची गरज असते. राईट. तर मग जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा विचार. हा भाग ऐकणाऱ्या प्रत्येकाने एक विचार नक्की करायला हवा की तुमची प्रायमरी लव्ह लँग्वेज कोणती आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही चुकीच्या लँग्वेजमध्ये एफर्ट्स देत आहात? हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण ते चुकीच्या भाषेत असल्यामुळे समोरच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. यावर नक्की शांतपणे विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत विचार करत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा आणि नाती जपत राहा.